मंडळी, जेव्हा आम आदमी पार्टीनं दिल्लीमध्ये सत्ता मिळवली होती तेव्हा त्यांनी स्वतःला भ्रष्टाचार विरोधी चेहरा म्हणून उभं केलं. त्यांनी पारंपरिक राजकारणाला आव्हान दिलं आणि जेव्हा एखादा नवा खेळाडू जुन्या व्यवस्थेला आव्हान देतो तेव्हा तो संघर्ष काही वेगळाच असतो. असा संघर्ष करत साध्या माणसांच्या हक्कासाठी लढण्याची भाषा करणारे, भ्रष्टाचार विरोधात आंदोलनातून पुढे आलेले आणि आम आदमी या पार्टीचे नेतृत्व करणारे अरविंद केजरीवाल, त्यांनी सत्ता मिळाल्यानंतर जनतेच्या भल्यासाठी बरेच निर्णय घेतले. जेव्हा दिल्लीच्या जनतेनं त्यांना भरभरून मतं दिली आणि दिल्ली विधानसभेमध्ये बहुमत दिलं तेव्हा लोकांच्या प्रचंड अपेक्षा होत्या. सामान्य माणसांचा मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख तयार झाली. त्यांनी वीज दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयाची चर्चा संपूर्ण देशभर झाली. पाणी मोफत देण्याचा निर्णय असो, हॅपीनेस करिक्युलम सुरू करण्याचा निर्णय असो किंवा मोहल्ला क्लिनिंगच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातला निर्णय असो, त्यांचं बरंच कौतुक झालं. एकेकाळी आंदोलनाच्या रस्त्यावर उभा राहून भ्रष्टाचार विरोधात घोषणाबाजी करणारा हा नेता केंद्रस्थानी पोहोचला खरा, पण हे सगळं करत असताना त्यांना केंद्र सरकारशी नेहमी संघर्ष करावा लागला. भारतीय जनता पार्टी आणि केंद्रातल्या अनेक नेत्यांसोबत त्यांचे वारंवार वाद झाले. भ्रष्टाचार विरोधात लढण्याची शपथ घेतलेल्या आम आदमी पक्षाच्या पार्टीच्या अनेक नेत्यांवर कालांतरानं आरोपही झाले. दिल्लीच्या कथित मद्य धोरण घोटाळ्यात आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांना अटक झाली. मद्य घोटाळा हा वाद फक्त एका धोरणापुरता मर्यादित नव्हता, तर त्यानं देशाचं राजकारण, तपास यंत्रणा, न्यायालयीन प्रक्रिया आणि लोकशाहीतल्या पारदर्शकतेवर मोठी चर्चा निर्माण केली. या प्रकरणाचा संबंध दिल्ली सरकारच्या 2021च्या नवीन मद्य धोरणांशी होता. विरोधकांनी आरोप केला की या धोरणाच्या माध्यमातून काही खासगी कंपन्यांना फायदा करून देण्यात आला आणि त्यामुळे त्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले. या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या सरकारमधल्या अनेक बड्या नेत्यांना अटक झाली होती. मात्र आज न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तर मग हे प्रकरण नेमकं काय होतं? केजरीवाल यांच्या सरकारनं काय धोरणं आखली होती ज्याच्यामुळं खासगी कंपन्यांना फायदा झाला? अरविंद केजरीवाल यांच्यावर या प्रकरणात नेमके काय आरोप झाले? त्यांना कोण अडकवत होतं का? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च 2025 रोजी ईडीनं अटक केली होती. यापूर्वी दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह हे सुद्धा याच प्रकरणात तुरुंगात होते. आम आदमी पार्टीने या कारवाईला लोकसभा निवडणुकीपूर्वीचं सुडाचं राजकारण म्हटलं होतं. पण ज्या प्रकरणात या नेत्यांना अटक करण्यात आली होती तो कथित मद्य घोटाळा नेमका काय होता ते बघूयात. तर सप्टेंबर 2020 मध्ये दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अबकारी आयुक्त रवी धवन यांच्या नेतृत्वात नवीन मद्य धोरण ठरवण्यासाठी एक समिती नेमली. 2020 मध्ये साधारण महिनाभरानं रवी धवन समितीनं जवळपास 14,761 पानांचा अहवाल सोपवला. यामध्ये वेगवेगळे धोरणात्मक सल्ले देण्यात आले होते. यावर दिल्लीच्या मंत्रिमंडळात चर्चा झाली आणि नवीन धोरणाला मंजुरी देण्यात आली. पण दिल्लीचे तत्कालीन नायब राज्यपाल अनिल कुमार बैजल यांनी यामध्ये काही दुरुस्ती सुद्धा सुचवल्या. यानंतर 17 नोव्हेंबर 2021 रोजी दिल्लीत नवीन अबकारी धोरण आणि त्याच अंतर्गत येणारं नवीन मद्य धोरण लागू करण्यात आलं. 2020 मध्ये दिल्ली सरकारनं दारू माफियांवर कारवाई करत सरकारी महसूल वाढवण्याच्या उद्देशानं नवीन मद्य धोरणांचा प्रस्ताव मांडला. सरकारनं दारू व्यवसायातून स्वतःचे हात वेगळे करून घेतले. सगळे व्यवहार आणि दुकानं खासगी हातात दिली. 17 नोव्हेंबर 2021 ला लागू झालेल्या या नवीन धोरणाअंतर्गत दिल्लीची 3 झोनमध्ये विभागणी करण्यात आली. 30 MCDचे झोन, एक NDMCचा झोन आणि छावणी क्षेत्र झोन आणि एक दिल्ली विमानतळ झोन. प्रत्येक झोननुसार दारूची किंमत ठरवण्यात आली. MCDच्या प्रत्येक झोनमध्ये दारूची 27 दुकानं, NMDC छावणी क्षेत्रात 29 दारूची दुकानं आणि दिल्ली विमानतळ झोनमध्ये 10 दारूची दुकानं उघडली जाणार होती. वेगवेगळ्या परवान्यांसाठी वेगवेगळी फी आकारण्यात आली. यामध्ये L1 म्हणजेच भारतीय मद्याच्या होलसेल विक्रीचा परवाना 5 कोटी रुपयांना होता. तर L7 म्हणजेच खासगी क्षेत्रातल्या भारतीय दारूच्या किरकोळ विक्रीचा परवाना 11.18 कोटी रुपयांना होता. तर या नवीन धोरणांमध्ये काही प्रमुख गोष्टी होत्या. त्या म्हणजे नवीन दारूची दुकानं उघडली जाणार नाहीत. मद्यपानाचं वय 25 वरून 21 करण्यात आलं.
सक्तीनं MRP वरच दारू विक्री करण्याऐवजी दुकानदारांना आता स्वतःच दर ठरवण्याचं स्वातंत्र्य या धोरणांमध्ये देण्यात आलं. त्याचबरोबर हॉटेलमध्ये बार, क्लब आणि रेस्टॉरंट रात्री 3 पर्यंत सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली. 8 जुलै 2022 ला दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, आर्थिक गुन्हे शाखा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना एक अहवाल पाठवला. हा अहवाल सार्वजनिकरित्या उपलब्ध नसला तरी यामध्ये सिसोदिया यांनी बेकायदेशीर मार्गाने बराच महसूल गोळा केला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. या अहवालात करण्यात आलेले ठळक आरोप म्हणजे अधिकाऱ्यांच्या मते अंमलात आणलेल्या धोरणात कोणताही बदल करण्याआधी उत्पादन शुल्क विभागांना आधी मंत्रिमंडळ आणि नायब राज्यपालांकडे मंजुरीसाठी हे धोरण पाठवावं लागतं. असं केलं नाही तर असा कुठलाही बदल हा बेकायदेशीर मानला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे कोरोनाच्या काळात दारू विक्रेत्यांनी परवाना शुल्क माफ करण्यासाठी दिल्ली सरकारशी संपर्क साधला. शासनानं 28 नोव्हेंबर ते 27 जानेवारी या कालावधीत परवाना शुल्कात 24.2% सूट दिली. यामुळं परवानाधारकाला फायदा झाला आणि सरकारी तिजोरीचं जवळपास 144 कोटी 36 लाख रुपयांचं नुकसान झालं. सोबतच मनीष सिसोदिया यांच्यावर विदेशी मद्याच्या किमती बदलण्याचा आणि 50 रुपये प्रति बियर आयात शुल्क काढून परवानाधारकांना फायदा करून दिल्याचा आरोप होता. त्याचबरोबर पुदुच्चेरीमध्ये असलेल्या एका कंपनीनं विमानतळ झोनमध्ये 10 दारूची दुकानं उघडण्यासाठी परवाने जिंकले होते. पण कंपनीला NOC न मिळाल्यामुळे दिल्ली सरकारनं या कंपनीनं जमा केलेले 30 कोटी रुपये परत केले. हे दिल्ली उत्पादन शुल्क नियम 2010चं उल्लंघन होतं. त्याचबरोबर मनीष सिसोदिया यांनी परवान्यासाठी कमिशन घेतलं आणि त्यांनी हा पैसा पंजाब विधानसभा निवडणुकीत वापरला असे आरोप त्यांच्यावर झाले. दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांच्या या अहवालाच्या आधारे एक FIR दाखल केली. हा अहवाल मिळाल्यानंतर 15 दिवसातच नायब राज्यपालांनी गृह मंत्रालयाला एक पत्र लिहिलं आणि CBI चौकशीची शिफारस केली. CBIनं लगेचच या आधारे तपास सुरू केला आणि 19 ऑगस्टला मनीष सिसोदिया आणि इतर 14 जणांविरुद्ध FIR दाखल केली. यामध्ये तत्कालीन उत्पादन शुल्क आयुक्त, 3 अधिकारी, 2 कंपन्या आणि 9 व्यावसायिकांचा समावेश होता. आणि इथूनच या सगळ्या प्रकरणाला राजकीय रंग लागला. दिल्लीतला विरोधी पक्ष भाजप हा केजरीवाल सरकारला या प्रकरणावरून घेरू लागला. अखेर मनीष सिसोदिया यांनी 30 जुलै 2022 ला हे नवीन मद्य धोरण मागे घेण्याची घोषणा केली. आतापर्यंत या कथित घोटाळ्या प्रकरणी दिल्ली पोलीस, CBI, ED अशा अनेक तपास संस्थांनी आम आदमी पार्टीच्या अनेक बड्या नेत्यांना अटक केली. यामध्ये अरविंद केजरीवाल यांना देखील EDनं अनेक वेळा समन्स पाठवलं. चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत वाद निर्माण झाला आणि अखेर त्यांना अटक करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले. त्यांनी सांगितलं की हे सगळे आरोप खोटे आहेत. केंद्र सरकार विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करतंय. कोणताही आर्थिक घोटाळा झालेलाच नाहीये. अटकेनंतर त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयानं अनेक वेळा काही अटी ठेवत दिलासा दिला, तर काही टप्प्यांवर कोठडी वाढवण्यात आली. हे प्रकरण विशेष न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. हा वाद वाढत असताना दिल्ली सरकारनं 2022 मध्ये नवीन मद्य धोरण मागे घेतलं आणि जुनी व्यवस्था पुन्हा लागू केली खरी. पण अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे राजकीय वातावरण तापलं. आम आदमी पक्षानं याला राजकीय सूडबुद्धी म्हटलं. दिल्ली सारख्या महत्वाच्या राज्यात प्रभाव वाढवणाऱ्या नेतृत्वाला रोखण्यासाठी हे प्रकरण पुढे आणलं गेलं असं आम आदमी पार्टीच्या समर्थकांचं म्हणणं होतं. तर विरोधकांनी याला भ्रष्टाचाराविरोधाची कारवाई असं म्हटलं. या प्रकरणाचा आम आदमी पार्टीच्या इमेजवर परिणाम झाला. भ्रष्टाचारी विरोधी भूमिका मांडणाऱ्या पक्षावरच भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पण मंडळी म्हणतात ना, राजकारण म्हणजे फक्त कौतुकाची फुलं नसतात, त्यामध्ये टीकेचे काटेही असतात. मात्र आज अखेर सत्य समोर आलं. अरविंद केजरीवाल यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता न्यायालयानं केली आहे. दिल्लीतल्या कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपातून राऊज एव्हेन्यू कोर्टानं माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह 22 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यावर अरविंद केजरीवाल हे माध्यमांसमोर भावूक झाले. मोदी आणि शहा यांनी षडयंत्र रचून आम्हाला भ्रष्टाचारी ठरवलं होतं असा आरोप केजरीवाल यांनी केला. ते म्हणाले,
सत्याचा विजय होतो हे आम्ही कायम म्हणत होतो. आमचा भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. आम्हाला न्याय दिला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मिळून मोठं षडयंत्र रचलं आणि आमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं. विद्यमान मुख्यमंत्र्यांना घरातून बाहेर काढत 6 महिने जेलमध्ये ठेवलं. उपमुख्यमंत्र्यांना 2 वर्ष जेलमध्ये ठेवलं. हे सगळे गुन्हे खोटे होते. हे सांगताना केजरीवाल यांच्या डोळ्यात पाणी होतं. मी भ्रष्ट नाही. माझ्या प्रामाणिकपणानं मी जीवन जगतोय. आमच्यावर खोटे आरोप लावले गेले, पण आज कोर्टात खरं सिद्ध झालं. मी असो किंवा मनीष सिसोदिया असो, आम आदमी पक्ष प्रामाणिक आहे, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं. बाकी मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? अरविंद केजरीवाल यांना खरंच सत्ताधाऱ्यांकडून अडकवलं जात होतं का? आणि केजरीवाल यांच्या सरकारनं लागू केलेली ही धोरणं फक्त मतांसाठी होती का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.